दामळगा येथे गणपती बाप्पाचे मोठे जल्लोषात आगमन झाले. तसेच शहीद भगतसिंग मंडळ यांची स्थापना 2000-2001 या काळात शहीद भगतसिंग मंडळ नाव देऊन गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती व शहीद भगतसिंग मंडळाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते की गावात एकता टिकून राहावी, गावाचा विकास करावा आणि शेती क्षेत्रातून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करावी. आणि आज 20 ते 25 वर्षानंतर शहीद भगतसिंग ग्रुपचे स्वप्न किंवा उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत आहे. त्या काळचे शहीद भगतसिंग ग्रुपचे सदस्य संजय पाटील, मोहन पाटील, विजय चौधरी, शंकर पाटील, श्रीकृष्ण पाटील, संतोष पाटील, कांतीलाल पाटील, दिलीप पाटील, रामकृष्ण पाटील, ओंकार पाटील, कैलास पाटील, दीपक पाटील, गणेश पाटील व राजू पाटील हे एकत्र येऊन शहीद भगतसिंग मंडळ यांची स्थापना करण्यात आली होती. 20 ते 25 वर्षानंतरच्या काळात शहीद भगतसिंग ग्रुपमधून तरुण मंडळी बाहेर गावी गेली आहे. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी सरपंच आहे, तर कोणी ग्रामपंचायत सदस्य आहे. हे नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात शहीद भगतसिंग मंडळाला देणगी देतात व मंडळाची आर्थिक परिस्थिती मजबूत करतात, म्हणून त्यांचे मी आभार मानतो. शहीद भगतसिंग मंडळ व उद्दिष्ट व स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी आमच्या पाठीशी उभे राहिले ते भरत सदाशिव पाटील, अशोक हिरजी पाटील, काशीनाथ सजन पाटील, नरसू सजन पाटील, हुकुमचंद सुदाम पाटील, जगन्नाथ सुप्रू पाटील, परशुराम भगवान पाटील, नरेंद्र देवदास पाटील, सोमजी जद्दू पाटील, मोहन तुकाराम पाटील आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले व आमच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून त्यांचे आभार मानतो. शहादा तळोदा मतदारसंघातील आमदार राजेशजी पाडवी साहेब आम्हाला दामळगा येथील ग्रामस्थांना शहीद भगतसिंग यांच्या विचारसरणीची प्रतिमा दिसून आली, म्हणून त्यांनी शहादा तळोदा मतदारसंघात सर्व समाजासाठी काम केले. वन हक्क जमिनीसाठी काम केले. शेतकरीसाठी प्रत्येक शेतकरी यांना शेतात पाणी पाहिजे यासाठी काम केले. प्रत्येक घटकाला आरोग्य पुरवण्याचे काम केले व गाव विकास त्यांच्या मतदारसंघात गावागावात विकास करून दाखवला. आणि शहीद भगतसिंग गणेश मंडळ दामळगा यांचे स्वप्न पूर्ण करण्यास जो हातभार लावला, म्हणून आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे दामळगा ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. धन्यवाद.